ते आमच्याकडचे मानद प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. म्हणजे ते हॉस्पिटलचे एम्प्लॉई नाही आहेत, पण ते कन्सल्टंट म्हणून गेली 10 वर्ष आमच्याकडे काम करतात. त्यांनी आज रोजी रुग्णालय प्रशासनाकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. त्याचं कारण त्यांनी असं दिलंय की गेल्या काही दिवसातील सामाजिक प्रक्षोभामुळे आपण अत्यंत दडपणाखाली वावरत आहोत, हे त्यांनी नमूद केले. धमक्यांचे फोन, समाज माध्यमांवर होणारी कठोर टीका व सामाजिक संघर्षग्रस्त तणावाचे वातावरण हे त्यांच्या स्वतःच्या सहन करण्याच्या पलीकडचे आहे व त्यांचा त्यांच्या आत्ताच्या रुग्णांच्या ट्रीटमेंटवर सुद्धा परिणाम होईल अशी त्यांना भीती वाटत आहे. या परिस्थितीमध्ये त्यांच्या वैद्यकीय विषयावर पुरेशा प्रमाणावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत, रात्री झोपू तर शकतच नाहीत. त्यामुळे इतर रुग्णांवर अन्याय होण्यापेक्षा तसेच आपल्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेच्या व हिताच्या दृष्टीने त्यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील, ते फक्त इथेच काम करतात, आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. या प्रकरणाची व्याप्ती व गांभीर्य लक्षात घेऊन रुग्णालय प्रशासनाने त्यांचे राजीनामा पत्र लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशन विश्वस्त मंडळासमोर ठेवले आहे. पण माझी खात्री आहे की विश्वस्त मंडळ ते ॲक्सेप्ट करेल. डॉक्टर घैसास यांच्या देखरेखीखाली आत्ता असलेल्या रुग्णांची 2 ते 3 दिवसात पर्यायी व्यवस्था होईल. तेवढे 2-3 दिवस ते त्यांचं आहे ते काम, ऑपरेशन केलेले पेशंट या गोष्टी संपवतील आणि माझ्या अंदाजे गुरुवारपासून ते आपल्या पदावरून मुक्त होतील. म्हणजे हे एकूण आपल्याला जर हे असेल तर आपण एक केलं होतं की डिपॉझिट घेण्याची जी पॉलिसी होती ती दीनानाथमध्ये छोट्या रकमेसाठी कधीच नव्हती, पण मोठ्या रकमांसाठी विशेषतः 5 लाख 10 लाखाच्या पुढे जर असलं तर ती होती. ती आपण गेल्या 4-5 दिवसापूर्वी काढून टाकली. दुसरं आपण जे केलं आहे ते आपले स्टाफ जो असतो तो ओव्हरवर्कड आहे, तुम्ही बघितलं असेल खाली सुद्धा. तर ते ओव्हरवर्कड असल्यामुळे बोलण्या वागण्यामध्ये एक जी संवेदनशीलता पाहिजे किंवा एक काय म्हणूया माधुर्य पाहिजे किंवा मदत करण्याची वृत्ती पाहिजे, ती स्टाफमध्ये कधी कधी फार काम जसं की कमी होते. ती सुधारण्यासाठीची सूचना आणि ट्रेनिंग सुरू केलेलं आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आजचा शेवटचा राजीनामा आहे. आता आपल्याला शासनाच्या अधीन नसलेला काही प्रश्न विचारायचा असेल तर त्याची मी माझ्या परीने उत्तरं देईन. शासकीय अहवाल अजून आमच्याकडे आलेला नाहीये. एकूण 3 नाही, पण आमच्याकडे अजून यायचा आहे. 3ही कमिट्यांचे एकच शासकीय अहवाल नाहीये, 3 अहवाल येणार आहे. ते सर्व अहवाल आल्यावर त्याचा अभ्यास करून या विषयावर मत देणं योग्य होईल. प्रत्येक अहवालावर व्यक्त करणं म्हणजे खूप घाई झाल्यासारखं होईल. तुम्हाला हे मान्य आहे का की त्या संजयचा जो मृत्यू झाला तर त्याला जबाबदार कोण, हा एक आरोप होतो आहे त्यांच्या कुटुंबियांकडून? हा शासन आणि त्याच्याकरता मॅटर्नल मॉर्टॅलिटी म्हणून काल कॉर्पोरेशनमध्ये की आईच्या मृत्यूला जबाबदार कोण अशी मीटिंग कालच कॉर्पोरेशनमध्ये झाली. आपल्याला तिथून त्याचा अहवाल मिळेल. म्हणजे मी म्हणण्यापेक्षा डायरेक्ट शासनानेच म्हणणं जास्त चांगलं आहे. तुमचं म्हणणं तुम्ही सांगू इच्छिता याच्या मृत्यूशी याचा कोणाचा काही संबंध नाही. डिपॉझिट सांगतो, डिपॉझिट फक्त हाय व्हॉल्यूमच्या पेशंट जे होते त्यांच्यामध्येच होते आणि तेही पेशंट गरीब असले तर घेत नव्हते. जे पेशंट भरू शकतात त्यांच्याकडनं घेत. नाही घेत. आता तेच सांगतोय मी तुम्हाला, काम खूप वाढतं आणि जास्त कॉम्प्लेक्स केसेस येतात. त्याला सुरुवात झाली आणि ते आम्ही बंद केलंय. मी आता तो वादाचा मुद्दा करत नाहीये, आम्ही बंद केलाय असा मुद्दा मी मांडतोय. हॉस्पिटलचा जो पालिकेचा टॅक्स आहे तो कोर्टाच्या अधीन आहे. हॉस्पिटलचा कॉर्पोरेशनचा एकही रुपया आम्ही थकवलेला नाही. आम्ही जे पैसे भरतो ते कोर्टामध्ये भरतो. आत्ता जे आम्ही टॅक्सचे पैसे भरतो ते कोर्टामध्ये भरतो. त्याच्यात आमचा एकही रुपयाचा टॅक्स थकलेला नाही आणि थकूच शकत नाही, तर बंद करतील. मी सांगतोय ना कोर्टामध्ये, मी आपल्याला सांगतोय ना कोर्टामध्ये टॅक्स भरतो. याचा अर्थ तुम्ही ते सांगतो त्यांचं जे टॅक्स आकारण्याची जी प्रथा आहे ती त्यांनी कमर्शियल केली आणि त्याला आम्ही कोर्टामध्ये चॅलेंज केलंय. आणि कोर्टाने जो निर्णय दिला ते दोन्ही पार्टींना पाळणं बंधनकारक आहे. त्यांनाही बंधनकारक आहे, मलाही बंधनकारक आहे. त्यामध्ये काही डिस्प्यूट नाहीये. नाही नाही नाही, पैसा भरावाच लागणार. जर कोर्टाने त्यांच्या बाजूने निकाल दिला तर एकही पैसा सोडता येणार नाही. मला कळलं नाही. म्हणजे कोर्टामध्ये जाण्याचा जगात प्रत्येकालाच डेमोक्रेसीचा कोर्ट हा स्तंभ आहे ना. कुठला?
कुठल्या पद्धतीने महापालिकेकडून ऍडिशनल FSIचे फायदे घेतले? दुसरी गोष्ट, नाही, ते FSIला सगळे पैसे भरलेले आहेत, काही फायदे नाही पडले. टॅक्समध्ये रिडम्पशन तुम्ही किंवा सवलत जी आहे ती घेता कमर्शियल टॅक्समध्ये आम्ही सवलत घेतलेली नाहीये, कोर्टामध्ये सवलत नाही आम्हाला काही. न्यायालयाच आहे. हो, तुम्हाला कमर्शियल दराने किंवा व्यावसायिक दराने कर लावू नये अशी तुमची भूमिका आहे. बरोबर. तुम्हाला हे मान्य आहे का चॅरिटेबल हॉस्पिटल म्हणून तुमच्याकडून काही रूल्सचं रेग्युलेशनचं व्हायलेशन झालं, ज्याचा आउटरेज बाहेर पाहायला मिळतोय सर्वसामान्यांमध्ये? सगळ्यांचं असं म्हणणं आहे की आता आपलं तुमचं म्हणणं मला समजलं. फक्त मी असं म्हणतो की चॅरिटेबल आम्ही काम करतो का नाही ठरवण्याची ज्या यंत्रणेवर जबाबदारी आहे चॅरिटी त्याच्यात दर महिन्याला आम्ही आमचे सर्व चॅरिटीचे हिशोब त्यांना सबमिट करतो. आणि तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे चॅरिटी कमिशनरना की दीनानाथ रुग्णालय चॅरिटीच्या रुग्णांची नियमांची पाय करते का नाही. पेशंट वॉज नेव्हर प्रेप फॉर सी. आपण आता काय, मला काय वाटतं, ऐका ना I have understood your question. Patient was never prepped for any surgery and this is under the investigative committee. All our reports, findings, camera footing, where she was in the room, everything is handed over to the government. So not even 1 out of million. ह्याच्यात तथ्य नाहीये, म्हणूनच मॅटर्नल मॉर्टॅलिटी कमिटीची मीटिंग काल कॉर्पोरेशनला झाली. ऐका एक कसं ते सगळं व्हिडिओ, बरं मला आपला प्रश्न कळला, ते सगळे व्हिडिओ शासनाकडे सबमिट केले. चौकशी मी तिथे नव्हतो. मी अशा केसेस सारख्या किती केसेसमध्ये 10 लाख रुपये डिपॉझिट मागतात जनरली. तुमचे एसओपी काय आहे, हे पैसे मागायचे अधिकार कुणाला आहे? असं खाली कुणीतरी सांगतो. आमच्याकडे डिपॉझिट मागायची पद्धत डॉक्टरांकडनं नाहीये. हा आमचा ऍडमिशनचा पेपर आहे. त्या पेपरवर खर्चाचे अंदाजपत्रक असे लिहिलेले, हा छापील पेपर प्रत्येक रुग्णाला हा दिला जातो. हा विसेंना नाही, एव्हरी सिंगल पेशंट गेट दिस पेपर. डॉक्टर याच्यावर लिहितात पेशंटचं नाव, त्याला कोण डॉक्टर ऑपरेट करणार आहेत, शस्त्रक्रिया करणार आहेत का नाही करणार आहेत, खर्च किती होईल. डिपॉझिट लिहायची पद्धतच नाहीये. परंतु काही कारणांनी त्या दिवशी राहू केतू काय डोक्यात आला, डॉक्टरांनी एक चौकोन करून त्याच्यामध्ये 10 लाख डिपॉझिट लिहिलं आहे. ही गोष्ट खरी आहे, असं कोणीही लिहित नाही. त्यांच्यापैकी कोणालाही तुम्ही विचारू शकता. मी इथे रोज साधारणपणे 10 शस्त्रक्रिया करतो. आजवर किती केल्या असतील, अगणित असतील. एकाही पेशंटला असं काही लिहून दिलेलं नाही माझ्या आयुष्यात. या लोकांनी काय दिलं असेल त्यांना तुम्ही विचारू शकता. त्यामुळं डिपॉझिट जर काही समजा कोणाला घ्यायचं असेल तर ते बिलिंग डिपार्टमेंट डॉक्टरांशी बोलून समजून घेऊन त्या रकमेपैकी किती रक्कम घ्यायची असं फक्त काही सिलेक्टेड केसेसमध्ये ठरवतं. ह्या केसमध्ये तशा प्रकारचं डिपॉझिट डॉक्टरांशी बोलून त्यांनी काहीतरी पेशंटला सांगितलंय. व्हाय डिड द इश्यू आउट सांगतो सांगतो. जर हे रुग्ण प्रशासनाच्या कुणाकडेही आला असता, प्रशासन म्हणजे सचिन देवाऱ्यांचं ऑफिस, चॅरिटीचं ऑफिस, या कुणाकडेही कंटेन आता एक पूर्वी इथे ट्रीटमेंट घेऊन गेले, ते जर आले असते तर कदाचित आज या प्रकरणाला हे वळण लागलं नसतं. ऑल द टाइम ते काय झालं, फक्त त्यांचं डिपार्टमेंट, त्यांची ओपीडी आणि नंतर तिथून घरी जाणं रागावून, असं म्हणूया आपण. ते मी ऑलरेडी दिलंय. आपण आता जे शासनाच्या चौकशी आधी नाही ते आता रिपीट करायला नाही. माझं म्हणणं की सांगतो, हो एक एक घेऊया आपण, मला लक्षात नाही राहिलं तर एक एक सांगा. असंवेदनशीलता म्हणजे ज्या रुग्णालयामध्ये खूप काम चाललंय तिथला स्टाफ पेशंटच्या प्रती कमी संवेदनशील होतो. हे शासनाच्या काय गव्हर्नमेंटच्या प्रायव्हेटच्या सगळ्या ठिकाणी, अगदी रेल्वे स्टेशनवर गर्दी असली, एअरपोर्टवर आपण आता बघतोय. तर संवेदनशीलता म्हणजे काय होतं, कामाच्या गर्दीमध्ये प्रत्येक माणसाला जो पूर्ण न्याय मिळायला पाहिजे
तो त्या कामाच्या गर्दीमध्ये मिळत नाही. आणि त्याच्यासाठी एक धक्का देणारी क्रिया म्हणून आम्ही याच्याकडे बघतो की आपल्या स्टाफनी आणि तिथल्या लोकांनी पेशंटशी सहानुभूतीने आणि त्याला मदत करण्याच्या वृत्तीने वागली पाहिजे असं आम्ही सर्वजण समजतो. आय हॅव ॲब्सोल्युटली ॲग्री. आम्ही कधीच डिनाय नाही करत. असंवेदनशीलता म्हणजे आपल्या वागण्यामधलं एकमेकांना जे मदत तुम्हाला असं इथं आल्यावर वाटलं पाहिजे नाही हॉस्पिटल आपली मदत करतंय असं जर वाटलं नाही असं जर वाटलं फोन नाही भेटायला पाहिजे. जर कदाचित इमर्जन्सी असेल तर मग प्रशासनाचे अधिकारी फोनवर ऐकू शकत नाहीत का? जीव महत्वाचा नाही का? ऐका ना ते आता तुम्हीच ऐका एक सेकंद. तुम्ही एकाच वेळी सगळं करण्यापेक्षा ते इथे 5 तास होते. ते हॉस्पिटलमध्ये पूर्वी 5-6 वेळा येऊन गेले होते. त्यामुळे त्यांच्या ऑफिसला जाणं त्यांना 5 तासामध्ये नक्की सोपं होतं. त्यामुळे आपण त्याच गोष्टी परत काढायला नको आता, नाहीतर मग संपणारच नाही. हेच तर शासनाच्या कमिटीज. हो पण माझं उत्तर पेक्षा ऐका ना आता ह्याच्यात एक तिसऱ्या माणसाने उत्तर द्यायचं. जेव्हा डॉक्टर घैसास आणि शासनाची कमिटी 5 तास एकमेकांशी बसून हेच बोलले त्याच्यावर एक तिसऱ्या माणसाने चौथं ओपिनियन द्यायचं हे बरोबर नाही. असंवेदनशीलतेवरती मी बोलू शकतो. मेडिकल मी ऐका ना एवढ्या एका त्यांच्या हॉस्पिटल काही माहिती देत नाही. तुम्ही डॉक्टर घैसास यांनी राजीनामा दिला. डॉक्टर हे जबाबदार नाहीये ते शासन आणि त्यांच्यामध्ये जे सगळा डायलॉग झालाय. कोण शासन कोण शासन पेशंटच्या नातेवाईकाचा. हो त्यांनी मला सांगितलं की सर ते माझ्याकडे डिपॉझिट मागतायत, माझ्याकडे एवढी रक्कम नाही. म्हटलं तुमच्याकडे किती रक्कम आहे तर त्यांनी सांगितलं की मी 2-2.5 लाख रुपये भरू शकतो. म्हटलं तुम्ही तेवढे भरा, बाकी सर्व सूचना मी देतो, तुम्ही जाऊन आता ती रक्कम भरा. ते लोक मी सांगितलेल्या गोष्टीला कधी नाही म्हणणार नाही. बस नाही ऐका ना आता ह्याच्या पलीकडे मला पुढे काही कळलं नाही. मी ऑपरेशन डॉक्टर घैसास आणि शासन कारण ती ट्रीटमेंट देणं ऐका ना ट्रीटमेंट देणं हा माझा भाग नाहीये. मी ऍडमिशनला नाही सांगितलं, नातेवाईकाला सांगितलं. मी ऑपरेशन करत असताना नातेवाईकाचा फोन आला. एकदा आला, मी घेतला नाही. दुसऱ्यांदा आला. मला त्या असिस्टंटने सांगितलं की सर कोणतरी परत फोन करते, तुम्ही घ्या. मी घेतला आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला जे शक्य आहे ते भरा, बाकी ट्रीटमेंट इथे होईल, तुम्ही काळजी करू नका. एवढाच आमचा फोन. माझ्या सूचना प्रशासनाला मी दिल्या नव्हत्या. नाही 5:30 नाही, मला त्यांचा फोन 2-2:15 आलेला आहे. ते सकाळी 10 ऐका सकाळी 10 ते सगळं चाललंय ना, तर त्याच्यात आपण जायला नको. तुम्ही मला माझं विचारू शकता. ऐका ना तुम्ही मला माझं विचारता ना, मला फोन 2-2:15 आला. सांगितलं मी ऑलरेडी ते. आता हे सगळं तेच आज तेच तर एक्झॅक्टली तेच सांगायला मी तुम्हाला बोललो. इंडिव्हिज्युअल झाला. तुम्ही आतमध्ये तुमच्या ऍडमिनिस्ट्रेशनने त्यांना काही शोकॉज दिली, त्यांना काही मागितली की हे तुम्ही का लिहून दिलं, त्यांनी त्यांचा काही खुलासा तुमच्याकडे दिला. तुमच्या एक रिपोर्ट दिलाय त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेल्या गोष्टी घेतल्या सगळ्या. त्या गोष्टी कशी निघून गेली हे तुम्ही फुटावून जायचं. जेव्हा प्रेशर वाढलं ऐका प्रेशर वाढण्यात प्रेशर माझ्यावर नाही वाढलेलं, त्यांच्यावर वाढलंय आणि ते त्यांना सहन होत नाही. ही कॅनॉट हँडल दॅट प्रेशर. आणि ते प्रेशर बरोबर ना, मला कळलं ना, तुमचं म्हणणं चुकीचं नाही. तुम्ही मला माझे प्रश्न विचारू शकता, मला कोणाचे तरी दुसऱ्याचे प्रश्न विचारू. हा एक प्रश्नाचं या प्रश्नाचं उत्तर देतो. आमचा जो अहवाल मीडियाकडे दिलेला आहे त्या पेशंटच्या आजाराचे कुठलेही डिटेल्स नाहीयेत. ऐका एक ऐका
पेशंट ऐका, तुम्ही स्वतःच्या मनाने न बोलता आम्ही जे काय सांगतोय ते ऐकायचं असेल तर कॉन्फरन्स होईल. आम्ही जे तुम्हाला अहवालाचा नाही, अहवाल हा आम्ही शासनाकडे पाठवला आहे. तुम्हाला जे दिलंय त्याच्यामध्ये फक्त घटनाक्रम आहे, पेशंटचं मेडिकल कोणतीही गोष्ट त्यात नाही. आज जे तुम्ही विचारता सांगतो मी, आता जे तुम्ही म्हणताय की मेडिकल ट्रीटमेंट तिला काय गेली हे त्या अहवालात आहे शासनाच्या. तिला पूर्वी काय आजार होते का हे आहे त्या शासनाच्या अहवालात. तिला आम्ही ते पूर्वीचे काय आजार होते तुम्हाला आम्ही दिलेले नाही. म्हणून तुम्ही तुमचं मत लगेच 2 दिवसात ओपन केलं नाही, मत नाही केलं. सांगतो आमचं रुग्णालय सांगतो तुम्ही आता त्याला क्लीन चिट दिली नाही, स्वतःला क्लीन चिट नाही दिली. जरा एक सेकंद ऐका. आम्हाला शासनाने एक पत्र पाठवलं की डेली मिररमध्ये आलेल्या बातमीला तुम्ही उत्तर द्या. ते उत्तर जे दिलं तेच उत्तर आम्ही त्यांना पाठवलं जे मेडिकल होतं आणि तुम्हाला दिलं ते त्यातला मेडिकल पार्ट काढून होतं. बाकी काही नाही केलं आम्ही. याच्यामध्ये चूक कुणाची आहे? सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही म्हणताय की समितीचा अहवाल येईल. अहवाल ज्यावेळेस येईल मात्र लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे. एवढी मोठी संस्था आहे, संस्थेचं एवढं मोठं नाव आहे, लोकांच्या मनामधला संभ्रम, लोक समितीची वाट बघणार नाही. मात्र जी घटना समितीचं एवढंच मी सांगेन, ऐका ना, मला कळलं लोकांचा संभ्रम. समितीचं काम अतिशय वेगवान चालू आहे. मी यापूर्वी एवढं वेगवान काम माझ्या आयुष्यात पाहिलेलं नाही. त्यामुळे लवकर जे प्रश्न कन्क्लुजनवर येणार आहे त्याच्यावर आपण आज उडी मारायची काही गरज नाही. त्या दिवशी नक्की काय झालं, मग चूक कुणाची आहे? तेच आपण परत बोलतोय जे शासन कायद्यानुसार जेव्हा कुठलाही रुग्ण आपल्या प्रशासनाला कल्पना एकच प्रश्न आहे. कायद्यानुसार कोणताही रुग्ण जेव्हा प्रशासनाला कल्पना न देता निघून जातो तर आपल्या हॉस्पिटलनी किंवा डॉक्टरनी ऍबस्कॉन्डिंग पेशंट आणलेला आहे अशी पोलिसांकडे तक्रार करायची असते. तर आपल्याकडून तशी काही तक्रार केली का? फक्त ऍडमिट असला तर एखादा सांगतो एखादा पेशंट ओपीडीत आला. एक सेकंड, तुम्ही जे म्हणताय पेशंट जर ओपीडीत आला आणि न सांगता गेला तर कुणालाही कसली इन्फॉर्मेशन दिली जात नाही. ऍडमिटेड पेशंट अचानक निघून गेला तर लगेच आम्ही पोलिसांना कळवतो. गेली 25 वर्ष कळवतो. नाही, काय होतं आपण तेच बोलून काही त्यात नाही, म्हणजे वेळच नुसतं घालून एक प्रेस कॉन्फरन्स ही भांडायसाठी नाही. हो, किती वाजता? हा, ठीक आहे. म्हणजे असेल ना, म्हणजे ऐका ना, माझं काय म्हणणं आहे का, 1:29 काय किंवा 2 काय, मी ऑपरेशनमध्ये त्यांचा कॉल आला, मी घेतला, बोलणं झालं. ह्याच्या पलीकडे काही म्हणजे सकाळी 10ला वगैरे आलेला कॉल नाहीये, एवढंच मी सांगतो. सकाळी 10ला वगैरे आलेला कॉल नाहीये, उशिरा आलेला कॉल. बाकी काय माझं म्हणणं नाही. मी त्याच्याबद्दल वाद घालू पण इच्छित नाही. नाही, वेळेचं असं नसतं आमच्याकडे. आमच्याकडे खूप वेळा बेड उपलब्ध नसतो. 4-4 तास 5-5 तास रोज 10-20 पेशंट तरी इमर्जन्सीमध्ये थांबलेले असतात कारण खाटच उपलब्ध नसते. पत्र व्हायरल होतंय त्यामध्ये तुम्ही जे त्यांच्याकडून सुद्धा फी आकारली, ज्यांनी जागा तुम्हाला दिली, मूळ जागा मालक जे खिलारे त्यांनी पोस्ट फेसबुक वरती लिहिली आणि त्याच्यामध्ये तुमचाही उल्लेख केला की तुमच्याकडे ऍडमिट असताना तुम्ही त्यांना कर्कशी व्हिजिट दिली होती. त्यांचं बिल तर तुम्ही 3.5 लाख रुपये घेतलं. नाही, 3.5 लाख नाही. तुमच्या बिल सगळं चुकीच्या गोष्टी, रुपये सुद्धा त्या बिलामध्ये सगळं चुकीचं. कुठल्या पद्धतीत झाला, करारात काय म्हटलं होतं त्याच्याबद्दल जरा सांगा ना. जागा त्यांनी शासनाला दिली आणि शासनाने आम्हाला दिली. जागेचा करार आमचा त्यांच्याशी झालेला नाही. तर तुम्ही असं म्हणाला डिपॉझिट पॉलिसी आम्ही बंद केलेली आहे आणि हे तुम्ही जे म्हणताय ते चुकीचं आहे. चुकीचं एवढं मी सांगतो मॅडम. पद्धतीनं डोक्यामध्ये हा विचार आला, म्हणजे असा अर्थ की तुमच्याकडे आधी डिपॉझिट पॉलिसी जी आहे ती अस्तित्वात होती. कधी तुम्ही आता म्हणाला डिपॉझिट पॉलिसी आम्ही बंद केली. माझ्या मते ऐका ना, समजलं, ऐका. जेव्हा तो असंवेदनशीलतेचा मुद्दा मी आपल्याकडे पाठवला होता त्यात लिहिलेलं आहे की दीनानाथला सुरुवातीला डिपॉझिट घेत नसेल, पुढे गुंतागुंतीचे आणि महागडे उपचार खूप वाढत गेले, लोकही लांबून लांबून आमच्याकडे यायला लागले, तेव्हा जे जास्त खर्च होण्यासारखे रुग्ण आहेत त्यांना डिपॉझिट लावायला लागले. हे मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं असं मला वाटतं. चॅरिटेबल असलं आपण त्या विषयात नको जा. नाही, शेवटचा नाहीच आहे कारण आता 150 लोक, शेवटचे 150 प्रश्न. धर्मादाय खाली बसून
योग्य नाहीये साहेब. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डॉक्टर धनंजय केळकर यांनी माध्यमांच्या वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तरं देऊ केली आणि यातनं काही महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याचा खुलासा झाला असं आपण म्हणू शकतो. डिपॉझिट भरण्याची पॉलिसी काढून टाकल्याचं डॉक्टर धनंजय केळकर यांनी सांगितलं. शिवाय डॉक्टर घैसास जे आहेत, सुकृत घैसास यांनी माझ्यावरती फार मोठं दडपण आहे, मला वेगवेगळे फोन येत आहेत, धमकीचे फोन येतात आणि या सगळ्या दडपणाखाली मी काम करू शकत नाही असं म्हणत राजीनामा दिल्याचं म्हटलेलं आहे आणि गुरुवारपर्यंत त्यांना पदमुक्त करण्यात येईल असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांनी हे देखील स्पष्ट केलं की ज्या दिवशी ही पैशांची मागणी करण्यात आली त्याबद्दल मला कोणत्याही प्रकारची कल्पना नव्हती. मला रुग्णाच्या नातलगांचा फोन आला होता, मी ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेशन करत होतो आणि हा ऑपरेशन करत असताना या संवादादरम्यान, या फोनच्या संवादादरम्यान मी असं सांगितलं की जेवढे पैसे तेवढे तुम्ही भरा, त्याच्या पुढच्या ज्या काही सूचना त्या मी देऊ करतो, पण मात्र त्या सूचना डॉक्टर धनंजय केळकर यांनी पुढे दिल्या नाहीत हेही तितकंच खरं, हे देखील त्यांनी मान्य केल्याचं आपण बघितलं. आणि शेवटी माध्यमांच्या प्रश्नांचा भडीमार व्हायला लागल्यानंतर, वेगवेगळे प्रश्न यायला लागल्यानंतर मात्र डॉक्टर धनंजय केळकर हे पत्रकार परिषद सोडून निघून गेले. यावरून एक स्पष्ट होत आहे की तनिषा भिशे यांच्या मृत्यू प्रकरणी ज्या काही चुका झाल्या त्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या होत्या. पैसे मागण्यात आले, आवाजावी रक्कम जी डिपॉझिटच्या निमित्ताने मागण्यात आली ती तनिषा भिसे यांना ज्यावेळेस रक्तस्राव सुरू होता, खरं तर त्यांच्यावरती त्या क्षणाला उपचार व्हायला हवे होते, पण त्यांच्या समोरच ती मागणी करण्यात आली आणि रुग्णावरचा मानसिक दबाव या ठिकाणी वाढला. त्यातनं या व्यक्तीची, या महिलेची तब्येत आणखीनच बिघडली. त्यामुळे आता आपण बघतोय की या प्रश्नांची उत्तरं देत असताना, जी प्रश्न खरं तर वास्तविकतेला धरून विचारण्यात आली त्याची उत्तर देत असताना मात्र डॉक्टर केळकर यांना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागली. अखेर त्यांना लक्षात आलं की ही उत्तरं देता येत नाही आहेत, तर डॉक्टर धनंजय केळकर हे पत्रकार परिषद सोडून निघून गेलेले आहेत. त्यांनी काही प्रश्नांची उत्तरं जी टाळली आहेत. आमचे प्रतिनिधी वैभव सोरोणे यांनी देखील वारंवार त्यांना काही प्रश्न उपस्थित केले. वैभवशी बोलणार आहोत आपण. वैभव, काय माहिती? विशाल, पत्रकार परिषद खरं मंगेशकर रुग्णालयाच्या वतीनं बोलवण्यात आली होती. डॉक्टर केळकर जे त्यांनी ही पत्रकार परिषद ॲड्रेस केली. मात्र जे सगळे अडचणीचे प्रश्न आहेत, हे अडचणीचे प्रश्न आणि या एकूण घटनेची जबाबदारी ते डॉक्टर घैसास यांच्यावरती निश्चित करतात असं दिसून आलं. हॉस्पिटल प्रशासन म्हणून ही घटना घडण्यापूर्वी, घटना टाळण्यासाठी किंवा ही घटना घडूच नये यासाठी प्रशासनानं काय प्रयत्न केले हे त्यांच्याकडून सांगण्यात आलं नाही. दोन महत्वाचे मुद्दे या सगळ्या प्रकरणामध्ये आता गाजतायत ते म्हणजे जे मूळ जमीन मालक आहेत खिलारे, त्यांनी ही जमीन दिल्यानंतर सरकारला जमा केल्यानंतर ती रुग्णालयासाठी जमा करण्यात आलेली होती. त्या खिलाऱ्यांचे उपचार जेव्हा मंगेशकर रुग्णालयात करण्यात आले तेव्हा त्यांच्याकडूनही पैसे घेण्यात आले आणि त्यांना कर्टसी व्हिजिटला गेलेल्या केळकरांच्या व्हिजिटचे सुद्धा पैसे त्यांच्या बिलामध्ये नोंदवण्यात आले असं खिलारे यांनी समाज माध्यमांवरती म्हटलंय. हे सगळे प्रश्न प्रचंड अडचणीचे होते. केळकरांनी त्यांच्या परीने त्याला उत्तर द्यायचा प्रयत्न केला, मात्र ते खुलासे देऊ शकले नाहीत किंवा देण्यायोग्य माहिती त्यांच्याकडे उपलब्ध नाहीये. त्याच्यामुळे हे टोकदार प्रश्न जे आहेत त्याची उत्तरं न देता आल्यामुळे त्यांनी अनेकदा शासकीय समित्या ज्या आहेत त्यांचे अहवाल आले पाहिजेत, त्यांच्या अहवालावरती ते अहवाल येणार असल्यामुळे किंवा चौकशी सुरू असल्यामुळे त्यात काही बोलता येणार नाही असं त्यांनी सांगितलं. या विषयावर पडदा पाडायसाठी ही पत्रकार परिषद घेतोय असं जरी ते म्हणत असले तरी त्यांच्या या पत्रकार परिषदेनं अनेक प्रश्न नव्यानं उपस्थित झालेत. त्या दिवशी नेमकं काय झालं? 5 तास ती गर्भवती महिला जी रुग्णालयामध्ये होती तिला ऍडमिट करून का घेण्यात आलं नाही? जर केळकर यांनी 3 लाख रुपये भरा असं कुटुंबाला सांगितलेलं होतं तर त्यानंतर सुद्धा प्रशासनानं तिला 3 लाख रुपये भरून घेऊन ऍडमिट का केलं नाही किंवा उपचार का सुरू केले नाहीत? असे अनेक प्रश्न आहेत. मात्र या प्रश्नांची उत्तरं चौकशी समितीचे अहवाल येणं बाकी असल्यामुळे देता येणार नाहीत असं म्हणत त्यांनी पळ काढायचा प्रयत्न केला. जेव्हा प्रश्न अत्यंत टोकदार झाले तेव्हा केळकर अक्षरशः उठून गेले. त्यांना प्रश्नांची उत्तरं द्या अशी मागणी करण्यात येत होती. अनेक प्रश्न आहेत. याचं कारण चॅरिटेबल हॉस्पिटल असल्यामुळं फ्री बेड्स आहेत. या फ्री बेड्सची संख्या किती आहे, त्यावर किती रुग्णांना त्यांनी उपचार दिलेत, या सगळ्याबाबतची माहिती त्यांना पत्रकार परिषदेमध्ये आम्ही विचारली. मात्र त्यांनी त्याचं उत्तर चॅरिटी कमिशनरकडून घ्या असं सांगितलं. आम्ही आमचे सगळे कंप्लायन्सेस जे आहेत, उपचार केलेली सगळी माहिती जी आहे चॅरिटी कमिशनरच्या अंडर किंवा फ्री बेडची ती चॅरिटी कमिशनरकडे देतो असं सांगितलं. म्हणजे बऱ्याच गोष्टी ज्या आहेत
त्या टाळायचा प्रयत्न त्यांच्याकडून होत होता. उत्तरं त्यांनी स्पष्ट दिली नाहीत. बरोबर. त्यामुळे ही पत्रकार परिषद नेमकी कशासाठी बोलवली होती त्यांनी, की केवळ डॉक्टर घैसासांच्या राजीनाम्याची माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद बोलवून रुग्णालय प्रशासनानं काहीतरी मोठं केलंय असं भासवायचा त्यांचा प्रयत्न होता. हा महत्वाचा मुद्दा आहे या सगळ्यामधला. आणि दुर्दैवानं बरं वैभव, मी तुला जरा थांबवतोय. आपल्याबरोबर उबाटा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आहेत. सुषमाताई, डॉक्टर धनंजय केळकर असं म्हणतात की ते 10 लाख रुपये मागण्याच्या संदर्भात मी काही सूचना दिलेल्या नव्हत्या किंवा अशा पद्धतीचं डिपॉझिट मागलं जावं याबद्दलची काही आमची पॉलिसी नाही. हा डिपॉझिट घेतलं जातं पण एवढ्या रकमेची मागणी करण्याची पॉलिसी नाही. मग डॉक्टर सुकृत घैसास यांना इतक्या मोठ्या रकमेचं डिपॉझिट मागण्याचे अधिकार दिले कोणी, हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे. ते मुळात आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आणि त्याच्या आधी डॉक्टर सुश्रुतने दिलेला जो राजीनामा आहे, हा राजीनामा नाही, हा मानभावीपणा आहे. मुळात इतके दिवस उलटून गेले तरी सरकारकडून या रुग्णालयावर अजून कुठलीही कारवाई झाली नाही. रुग्णालय प्रशासनाशी संबंधित रुग्ण दाखल करून घेताना रिसेप्शन काउंटरवर असणारे लोक किंवा तसा नियम काढणारे लोक यांच्यावर अजूनही कुठल्याही प्रकारचे गुन्हे दाखल झालेले नाहीत. आणि हे सगळं बालंट टाळण्यासाठी आणि या सगळ्या गोष्टी आता आपल्याला त्याला सामोरं जावं लागेल हे टाळण्यासाठी म्हणून सुश्रुत घैसासचा राजीनामा हा एक मानभावीपणाचं एक नाटक पुढे केलेलं आहे. परंतु याने कुणाचंही समाधान होणार नाही. सुश्रुत घैसास आणि त्यांचं संपूर्ण प्रशासन या सगळ्या गोष्टीला जबाबदार आहे आणि त्यांनी जबाबदारी स्वीकारायला हवी. सुषमाताई, साधा एक प्रश्न आहे तो म्हणजे या सगळ्या रुग्णालय प्रशासनानं, मंगेशकर रुग्णालय प्रशासनानं घैसासांचा राजीनामा देताना किंवा त्यांनी देण्याची जी कारणं सांगितली त्यांच्यावर प्रचंड सामाजिक दबाव तयार झालाय किंवा या सगळ्या परिस्थितीमध्ये ते त्यांचे रुग्ण जे आहेत त्यांना व्यवस्थित उपचार देऊ शकत नाहीत, एकाग्रता होऊ शकत नाहीत, इतक्या पद्धतीनं रुग्णालय जे रुग्णालय प्रशासन ते दरपोक्तीनं वागताना किंवा बोलताना दिसून येते. ज्या पद्धतीनं सुपेरियरिटी कॉम्प्लेक्स प्रशासनाच्या वागण्यामध्ये दिसतोय या मंगेशकर रुग्णालयाच्या, त्यांनी केवळ घैसासांचा राजीनामा घेऊन हे प्रकरण रफादफा करायचा प्रयत्न केलाय असं तुम्हाला वाटतं का? एक्झॅक्टली मला तेच सांगायचं आहे की या प्रकरणामध्ये सरकार आणि ज्याला आपण आकाविका म्हणतो ना, तर सगळ्या समस्त आकांचे सरताज असणाऱ्या भाजपच्या राज्यातल्या वरिष्ठ नेतृत्वाचा वरदहस्त आहे. तो वरदहस्त असल्याशिवायच आज खासदार मेधा कुलकर्णी यांनी स्टेटमेंट केलेलं नाही. मेधा कुलकर्णी यांचं ज्या पद्धतीने अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले कार्यकर्ते, सोम्या गोम्या असं म्हणून जे कार्यकर्त्यांची संभावना करण्याचा आणि त्यांच्या एकूण भावनांचीच अवहेलना करण्याचा प्रयत्न जो भाजप खासदाराकडून झाला तो अत्यंत अक्षम्य आहे. आणि ह्या सगळ्यांवरून हे स्पष्ट होतं की या सगळ्या सत्ताधारी राजकीय नेत्यांचा वरदहस्त डॉक्टर घैसास आणि संपूर्ण दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवर आहे. म्हणूनच तो गुन्हा दाखल झालेला नाही आणि त्यामुळे त्यांचं निर्ढावलेपण दिवसेंदिवस मुजोरपणा वाढत आहे. ज्या मुजोरपणातूनच कधी त्या मुलीला कॅन्सर होता असं सांगणं किंवा त्यांनीच तब्येतीची हेळसांड केली हे सांगणं किंवा वेगवेगळी कारणं सांगून आम्ही कसे धुतल्या तांदळाचे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करणं हे चाललेलं आहे. मात्र हे पुरेसं नाही. रुग्णालयाला आतापर्यंत मिळालेल्या CSR फंड आणि त्याच्या विनियोगाचा हिशोब सादर झाला पाहिजे. या रुग्णालयाला आतापर्यंत ज्या योजना मिळालेल्या आहेत त्या योजनेअंतर्गत किती लाभार्थ्यांनी लाभ घेतला त्याचं सुद्धा ऑडिट व्हायला हवं. आणि महत्वाची गोष्ट की नुकसान भरपाई म्हणून या कुटुंबाला आतापर्यंत ना कुणी भेटायला गेलं ना कुणी काही देऊ केलं. चंद्रकांत पाटील यांनी 1 लाख रुपये देऊ केले होते. मात्र माझं सकाळीच या पीडितेच्या कुटुंबियांशी बोलणं झालं, ते 1 लाख रुपये त्यांनी स्वीकारलेले नाहीत. हेही फार महत्वाचं आहे. त्यामुळे त्यांचा फक्त राजीनामा अजिबात पुरेसा नाही, तर त्यांना दे शुड पे फॉर इट. त्यांना या सगळ्या गोष्टींचा हिशोब चुकवावा लागेल. धन्यवाद या सगळ्या प्रतिक्रियेबद्दल. वैभव, तुझे धन्यवाद या सगळ्या आतापर्यंतच्या माहितीबद्दल. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या समितीकडनं चौकशी सुरू करण्यात आली. धर्मदाय सह आयुक्तांसह एकूण 5 सदस्य समिती दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेची माहिती घेणार आहे. त्याचबरोबर या प्रकरणात झालेल्या घटनेसंदर्भात 2 दिवसात अहवाल सादर करण्यात येईल. अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी अभिजित पोटे आत्ता क्षणाला आपल्या बरोबर आहेत. अभिजित, काय माहिती?
विशाल, खरं तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणात रोज नवीन नवीन अपडेट जे आहेत त्या समोर येत आहेत आणि ज्या 3 समित्या खरं तर या सगळ्यांची चौकशी करण्यात होत्या त्यातली महत्वाची एक समिती म्हणजे धर्मदाय आयुक्तांची समिती आणि त्या समितीचं कामकाज आता सुरू झालेलं आहे. एकूण 5 सदस्यीय समिती धर्मदाय सह आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली जी आहे ती तयार करण्यात आलेली आहे आणि अवघ्या 2 दिवसात या समितीचा अहवाल आपल्या समोर येणार आहे. महत्वाचं म्हणजे दीनानाथ रुग्णालय मंगेशकर रुग्णालय जे आहे ते धर्मदाय आयुक्तालयाच्या अंडर येतं धर्मदाय रुग्णालय आहे तरी देखील 10 लाख रुपयांची नेमके एवढे पैसे का मागितले होते. त्यानंतर या सगळ्या प्रकरणी मेडिकल निग्लिजन्स आहे का डॉक्टरांचा आणि 5.5 तास जे पोलिसांकडून देखील अहवाल आले की 5.5 तास तरुणीला त्या हॉस्पिटलमध्ये बसवून ठेवण्यात आलं होतं. या अशा आणि मुख्य प्रश्नांवर या 5 सदस्यीय समितीची जी आहे ती चौकशी सुरू झालेली आहे. खरं तर राज्य सरकारकडे धर्मदाय आयुक्तांची ही समिती अहवाल देणार आहे. धर्मदाय रुग्णालय असून देखील एवढे पैसे का मागितले गेले त्याहूनही अधिक जर 10 लाख रुपयाच्या ऐवजी 3 लाख रुपये डिपॉझिट भरायला ते तयार होते आणि बाकीचे पैसे नंतर ते भरणार होते असं देखील सांगितलं होतं आणि या सगळ्या याच्यावरतीच आता ह्या धर्मदाय आयुक्ताची समिती जी आहे ती चौकशी करणार आहे. जे धर्मदाय सह आयुक्त आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली या समितीचं कामकाज आज दुपारपासून सुरू झालेलं आहे आणि अवघ्या 2 दिवसात यांचा अहवाल जो आहे तो राज्य सरकारच्या समोर देण्यात येणार आहे. विशाल, धन्यवाद अभिजित या सगळ्या माहितीबद्दल.